नमस्कार. इथे जमलेले सगळे मान्यवर आणि माझे मंडप व्यवसाय आणि माझे बंधू, मला सांगताना भारावून जात आहे की आम्ही एक ट्रिपला गेलेलो होतो. तिथे आम्ही फॅमिली कोल्हापूरला गेलेलो होतो, तुळजापूरला सॉरी. तिथे आम्ही दर्शन झालं, सगळं काही झालं आणि येताना रस्त्यात येता येता आमचं ॲक्सिडेंट झालं. आमची गाडी ब्रिजवरनं पलटी झाली असती, पण त्या परमेश्वराचं सामर्थ्य असं होतं का आम्हाला तिथेशी काही सुचनसं झालं. आम्ही फोन लावले, सागरबाईंचे फोन बिझी आले. मी नितीनजींना फोन लावला, नितीनजींनी फोन लावले इथे. तर तितक्यात 15 ते 20 मिनटाच्या आत आपले मंडपवाले तिथे हजर झाले. कारण हे आम्ही एकत्र असल्यामुळं मंडपाची ताकद ही लोकांना आपल्या अडचणीला कशी लागते ही ती मला काय सुचत नव्हतं. मी काय बोलावं मला बोलताना पण नव्हतं येत. मला आत्ता तर तो क्षण मला आत्ता आठवतोय, त्यामुळं मला बोलायला पण होत नाही. कारण माझ्या मिसेसच्या सीट खाली मान गेलेली, एवढं टेन्शन होतं का बोलताच होय नाही. तितक्यात नितीनजींनी फोन लावला गवली साहेबांनी की तिथून आपले मंडपवाले सचिन भिसे साहेब आले. त्यांनी माझ्या मुलींना 4 दिवस स्वतःच्या मुलीसारखं ठेवलं. ही मंडपची ताकद कोणालाही नाही भेटत. जगात मान सन्मान हा पहिला आपल्याला असतो. त्यांनी माझ्या मुलींना माझ्या नातेवाईकांना नसतं ठेवलं, एवढं त्यांनी माझ्या मुलींसाठी केलं. मला बोलताना पण माझे आसू आवरत नाही का मी तिथे एकटाच होतो. कारण मला स्वप्नात पण विचार नाही का मला एवढे माझ्या घरासारखी लोक भेटतील तिथे. कारण माझं एवढं सांगून 2 शब्द संपवतो. काय चुकलं असेल तर माफ करा. जय. जेव्हा शब्द मुख होतात